नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. आजचा आपला विषय असणार आहे परिसर अभ्यास किंवा समाजशास्त्र. आता या ठिकाणी तुम्हाला परिसर अभ्यास हा पेपर 1 साठी असतो आणि समाजशास्त्र हे पेपर 2 साठी असतो. ठीक आहे, दोन्हीमध्ये काय असतात, सारखेच विषय असतात आणि जवळपास सारखेच प्रश्न असतात. ठीक आहे, मग तुम्ही पेपर 1 देत असो किंवा पेपर 2 देत असो, तुमच्या दोन्ही परीक्षेसाठी हे काय असणार आहे, अतिशय उपयुक्त असा आपला प्रश्नसंच किंवा आपला व्हिडिओ असणार आहे. याच्यामध्ये आपण कोणते प्रश्न घेतो, तर आतापर्यंत जी TET परीक्षा झाली या TET परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्नच आपण या ठिकाणी पुन्हा घेत असतो. ठीक आहे, मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघा आपला, रामायण रामानंद सागर तर भारत एक खोज आणि पुढं प्रश्नचिन्ह दिलंय. मग आपल्याला विचारलंय की बाबा जसं रामायणची निर्मिती कोणी केली, रामानंद सागर यांनी केली, तसं भारत एक खोज ही जी मालिका आहे या मालिकेची निर्मिती कोणी केली असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. ऑप्शन काय दिलेत बघा, श्याम बेनेगल, BR चोप्रा, बासू चॅटर्जी आणि गोविंद निहालानी. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे श्याम बेनेगल यांनी काय केली, भारत एक खोज या मालिकेची निर्मिती केली आहे. रामायणाची निर्मिती कोणी केली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कोणी केली होती, रामानंद सागर यांनी केलेली आहे. ठीक आहे, मग भारत एक खोजची कोणी केली, श्याम बेनेगल यांनी. लक्षात ठेवा. आता या ठिकाणी तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की बाबा भारत एक खोज ही जी मालिका आहे ही कशावरती आधारित आहे, तर ही भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकावरती आधारित आहे. मग लक्षात ठेवायचं डायरेक्ट, भारत एक खोज ही मालिका कशावरती आधारित आहे, तर डिस्कवरी ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं, या पुस्तकावरती आधारित आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं दुसरा ऑप्शन आपल्याला बघा BR चोप्रा आहे. मग BR चोप्रा यांनी कोणत्या मालिकेची निर्मिती केली आहे, तर त्यांनी महाभारत या मालिकेची निर्मिती केली आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी काय तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट आहेत, अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, अजून बाकीचे ऑप्शन सुद्धा बघूया. बासू चॅटर्जी, गोविंद निहालानी. मग बघा बासू चॅटर्जी यांनी कोणती मालिका हे केलेली आहे, व्योमकेश बक्षी आणि रजनी यासारख्या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शन केलं आहे. त्याच्यानंतर गोविंद निहलानी याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण यांनी भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीवर आधारित अशी तमस ही गाजलेली मालिका या ठिकाणी दिग्दर्शित केलेली आहे. ठीक आहे, आता यांचा का अभ्यास करायचा आपल्याला, तर आपल्याला त्यांनी हिंट दिली की बाबा पर्यायामध्ये त्यांची नावं दिलीत, म्हणजे कदाचित आपल्याला पुढचा प्रश्न हे त्यांच्यावरती विचारू शकतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 2 नंबर, भारतात हैदराबाद संस्थांचे विलिनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती. आता बघा काय सांगितलंय, भारतामध्ये जे हैदराबाद संस्थान होतं या हैदराबाद संस्थानाच्या विलिनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती होती असं आपल्याला विचारले. ऑप्शन काय दिलेत, हैदराबाद स्टेट काँग्रेस, कर्नाटक परिषद, रजाकार आणि आंध्र प्रदेश. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय येईल, रजाकार ही जी संघटना होती या संघटनेने काय केलं होतं, हैदराबाद संस्थानाच्या भारतामध्ये विलिनीकरणास काय केला होता, विरोध केला होता. आणि हैदराबाद संस्थानचं भारतामध्ये विलिनीकरण करण्यात यावं याच्यासाठी कार्य करणारी संघटना कोणती होती, हैदराबाद स्टेट काँग्रेस होती. म्हणजे बघा कार्य करणारी संघटना होती हैदराबाद स्टेट काँग्रेस आणि विरोध करणारी संघटना कोणती होती, रजाकार संघटना होती. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तुम्हाला असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की हैदराबाद संस्थान हे कोणाच्या ताब्यामध्ये होतं, तर हे कोणाच्या ताब्यात होतं, निजामाच्या ताब्यात होतं. ठीक आहे, या ठिकाणी कोणती शाही होती, निजामशाही होती. आणि हे भारतामध्ये कधी सामील झालं होतं, तर 1948ला. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की भारत सरकारने हैदराबाद संस्थांवरती ताबा मिळवण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवलं होतं. मग भारत सरकारने कोणतं ऑपरेशन राबवलं होतं, तर ऑपरेशन पोलो हे अभियान राबवलं होतं. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, इथं सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, इथं पण विचारला आहे आणि या हैदराबाद स्टेट काँग्रेसवरती पण विचारलेला आहे. म्हणजे चारही गोष्टी तुम्हाला काय करायच्यात, डोक्यामध्ये फिट करून ठेवायच्या आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा ही जी रजाकार संघटना होती ही काय होती, निजामाच्या बाजूने लढणारी संघटना होती. यांचा उद्देश काय होता, तर हैदराबाद संस्थाने काय हो स्वतंत्र राहावं आणि भारतात विलिनीकरण होऊ नये असा त्यांचा उद्देश होता. या रजाकार संघटनेचं नेतृत्व कोणी केलं असंही कदाचित विचारू शकतात. मग कायमूर आणि शाहिदुल्ला यांनी काय केलं होतं, या संघटनेचं नेतृत्व केलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा आपला 3 नंबर प्रश्न काय विचारले बघा,
आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा काळ मानला जातो? आता काय विचारलं बघा, जो आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड आहे हा कोणाच्या कारभाराचा काळ मानला जातो असं विचारलंय. मग आता या ठिकाणी एक प्रश्न तर हमखास, एक तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आधुनिक भारतामध्ये भारतावरती कोणी राज्य केलं होतं? ब्रिटिशांनी राज्य केलं होतं. मग बघा ब्रिटिश कुठं आहे? सरंदार आणि संस्थानिक, इथं ब्रिटिश नाही. इथं बघा कोण आहे? सामंत आणि ब्रिटिश आहे. ठीक आहे, इथं कोण आहे? भांडवलदार आणि ब्रिटिश आहे. इथं कोण आहे? संस्थानिक आणि ब्रिटिश आहे. मग योग्य उत्तर काय असणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. कारण आधुनिक भारताच्या इतिहासाचा जो कालखंड आहे याच्यामध्ये कोणी कारभार केला भारताचा? तर ब्रिटिश आणि त्यासोबत काही ठराविक संस्थानिक यांनी मिळून भारताचा कारभार केला होता. ठीक आहे, मग ब्रिटिश सत्ता भारतामध्ये कधी आली? कोणत्या शतकामध्ये आली? प्रश्न विचारला होता. कोणत्या शतकामध्ये आलेली आहे? तर 18व्या शतकाच्या मध्यापासून ते कुठपर्यंत? भारत स्वतंत्र होईपर्यंत, म्हणजे 1947 पर्यंत. आणि जर साल विचारलं तर बघा प्लासीची लढाई झाली होती 1757, म्हणजेच 1757 पासून ते 1947 पर्यंत काय केलं? ब्रिटिशांनी भारतावरती आपली पकड मजबूत केली. म्हणजे आपण म्हणतो 150 वर्षे, पण त्यांनी जवळपास किती वर्षे? 200 वर्ष भारतावरती राज्य केलं. ठीक आहे, मग इथं लक्षात ठेवायचं प्लासीची लढाई कधी झाली हे पण विचारलेलं आहे प्रश्न आपल्याला. कधी झाली होती? 1757 झाली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना. मित्रांनो आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी तुमच्या महा TETच्या संपूर्ण अशा अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल मित्रांनो? तर या ठिकाणी तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, म्हणजे या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्येच अतिशय IMP अशा नोट्स दिल्या जातील. मग यामध्ये कोणकोणते विषय असतील बघा? मराठी असेल, हिंदी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर मानसशास्त्र या विषयाचे सुद्धा अतिशय IMP, अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं TET परीक्षेसाठी इयत्ता 4थी ते 8वी पर्यंतचे जे विषय आहेत याच्या सुद्धा तुम्हाला नोट्स दिल्या जातील. मग यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल किंवा विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. जर तुम्ही परिसर अभ्यास पाहिलं, परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र, परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र याला याच्या बाहेर प्रश्न गेलेला नाही. इयत्ता 4थी ते 8वीचे जे क्रमिक पुस्तक आहेत ना याच्या बाहेर याला प्रश्नच नाही. त्याचबरोबर ज्यांचं पेपर 2ला विज्ञान आहे त्यांच्यासाठी सुद्धा 30 मार्काला या ठिकाणी विज्ञान असणार आहे. ते सुद्धा इयत्ता 4थी पासून 8वी पर्यंतच्या पुस्तकामधलेच विचारलेलं जातं. म्हणून तुम्हाला ह्या कमीत कमी पानामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क देणारा घटक कोणता असेल तर तो इयत्ता 4थी ते 8वी पर्यंतच्या नोट्स असेल. मग तुम्ही एवढा जरी अभ्यास केला तरी परीक्षेमध्ये तुम्ही 100 पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी सहज परीक्षेमध्ये घेऊ शकता. ठीक आहे, मग या सगळ्या मटेरियलची किंमत किती आहे आपल्या? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर आपल्या ऑफरनुसार तुम्ही जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त काय होणार आहे? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर तुमच्याकडे गुगल पे आहे, फोनपे आहे. त्या ठिकाणी आपला गुगल पे, फोनपेचा नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोनपे नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला 139 रुपये पाठवायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर सुद्धा कोणता आहे आपला? हाच नंबर आहे 96 89 14 16 30. हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर कुणाला पैसे पाठवण्यासाठी अडचण येत असेल किंवा सुरक्षित मार्ग हवा असेल तर तुम्हाला व्हॉट्सॲपला जर तुम्ही मेसेज केला तर तुम्हाला या ठिकाणी स्कॅनर सुद्धा पाठवलं जाईल व्हॉट्सॲपला. व्हॉट्सॲप नंबर सुद्धा आपला हाच आहे 96 89 14 16 30. ठीक आहे, तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर म्हणजे तुम्ही जे पैसे पाठवले आणि त्याचा जो स्क्रीनशॉट टाकलाय तो स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल? प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपला.
प्रश्न क्रमांक 4 आहे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते? आता इथं काय विचारलं आपल्याला, बालभारती विद्यार्थ्यासाठी कोणतं मासिक प्रकाशित करते असं विचारले. आता या ठिकाणी विद्यार्थ्यासाठी हा शब्द महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे तर बालभारती काय करते, 2 मासिक प्रकाशित करते. ते 2 मासिक कोणते आहेत? एक तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार, तुमच्या सगळ्यांच्या आवडतीचं किशोर मासिक आहे आणि दुसरं असतं शिक्षण संक्रमण. हे तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही. ठीक आहे, मग इथं आपलं उत्तर काय असणार आहे, आपल्याला विचारलंय विद्यार्थ्यासाठी, म्हणजे प्रश्न वाचताना आपल्याला बारीक वाचायचा आहे. विद्यार्थ्यासाठी विचारले म्हटलं कोणतं मासिक असणार आहे, किशोर मासिक हे विद्यार्थ्यासाठी असते. ठीक आहे, किशोर हे जे मासिक आहे काय असतं, विद्यार्थ्यासाठी असतं. याची निर्मिती कोण करतं, बालभारती करतं, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे किशोर मासिक आहे हे कोणत्या वयोगटासाठी असतंय, तर हे प्रामुख्याने 8 ते 14 या वयोगटासाठी असते, म्हणजेच विद्यार्थ्यासाठी असते. ठीक आहे, याचा हेतू काय आहे, तर विद्यार्थ्यामध्ये प्रश्न विचारू शकतात की नाही की बाबा बालभारतीचे किशोर मासिक तयार करते, त्या मासिकाचा हेतू काय आहे, तर याचा हेतू काय आहे, विद्यार्थ्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी, हा याचा हेतू आहे. त्याचबरोबर तुम्हाला म्हटलं होतं मी, शिक्षण संक्रमण हे सुद्धा मासिक कोण तयार करतंय, बालभारतीच करतंय. मग हे कोणासाठी करतंय बघा, या ठिकाणी कोणासाठी केलं जातं, प्रामुख्याने शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकासाठी. आणि याच्यामध्ये काय असतंय, तर याच्यामध्ये सरकारची शैक्षणिक धोरणं आणि संशोधनावर आधारित असे लेख असतात. मग फरक लक्षात ठेवायचे, किशोर मासिक कोणासाठी आहे, विद्यार्थ्यासाठी आहे, आणि शिक्षण संक्रमण हे मासिक कोणासाठी आहे, तर शिक्षक असतील, पालक असतील आणि शिक्षण प्रेमी व्यक्ती, थोडक्यात काय, शिक्षण प्रेमी व्यक्ती यांच्यासाठी काय आहे, हे शिक्षण संक्रमण हे मासिक आहे. याची निर्मिती कोण करतं, तर बालभारती करतं. ठीक आहे, पुढचा 5 नंबर प्रश्न काय आहे, सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते? मग जे वारे सूर्यास्तानंतर वाहतात त्यांना कोणते वारे म्हणतात, पर्वतीय वारे म्हणतात. कोणते वारे म्हणतात, पर्वतीय वारे. आणि जे वारे दिवसा वाहतात म्हणजे सूर्य असताना त्यांना काय म्हणतो आपण, दरीय वारे. काय म्हणतो, दरीय वारे. फरक लक्षात ठेवा, दिवसा वाहणारे वारे काय असतात, दरीय वारे असतात. सूर्यास्तानंतर म्हणजेच रात्री वाहणारे वारे कोणते असतात, तर पर्वतीय वारे असतात. पर्वतीय वारे बघा, पर्वतीय वाऱ्याची दिशा काय असते, तर पर्वताच्या शिखराकडून दरीकडे असते. पर्वताच्या शिखराकडून हे काय होतात, दरीकडे वाहतात. कधी वाहतात, रात्री वाहतात. आणि त्याच्या विरुद्ध कोणते वारे असतात, दरीय वारे असतात. हे कधी वाहतात, हे दिवसा वाहतात. मग यांची दिशा काय होईल, तर यांची दिशा काय असते, दरीतून पर्वताकडे. फरक लक्षात ठेवायचा, दरीय वारे दरीतून पर्वताकडे, पर्वतीय वारे पर्वताकडून दरीकडे. ठीक आहे, सोपं आहे, लक्षात ठेवायचं. आणि कोणते कधी वाहतात हे पण लक्षात ठेवा, दोन्ही वरतीही आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न 6 नंबर, ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग डॅश डॅश असतो. काय विचारलंय, ध्रुवाकडे म्हणजे पृथ्वीचे जे ध्रुव आहेत, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव म्हणतो आपण. मग या ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग कसा असेल, कमी जास्त. आता इथं 2 ऑप्शन का दिलेत, तर तुम्हाला माहिती आहे ध्रुव किती मानतो आपण, पृथ्वीचे 2 ध्रुव मानतो. मग त्यांनी दोन्ही कडला प्रश्न विचारलाय म्हणून 2 ऑप्शन दिलेत. मग कमी जास्त असं असतंय का, की बाबा एका ध्रुवावरती बाष्पीभवनाचा वेग कमी असतो आणि एकावरती जास्त असतो, नाही. मध्यम कमी असं पण नाही होत, सौम्य कमी असंही नाही होत. मग काय होतं, या ठिकाणी ध्रुवावरती, दोन्ही ध्रुवावरती बाष्पीभवनाचा वेग काय असतो, कमी असतो. का कमी असतो, तर तुम्हाला माहिती आहे ध्रुवावरती काय होतो, जो सूर्यप्रकाश आहे हा सूर्यप्रकाश काय होतो, तिरपा पडतो. काय होतो, तिरपा पडतो, ज्यामुळे इथं काय असते, उष्णता कमी असते. आणि मग तुम्हाला माहिती आहे उष्णता किंवा तापमान जर कमी असेल तर पाण्याचा बाष्पीभवन होण्याचा वेग सुद्धा काय होतो, कमी होतो. म्हणून ध्रुवीय प्रदेशामध्ये बाष्पीभवनाचा वेग काय असतो, कमी असतो. आणि मग बाष्पीभवनाचा जास्त वेग कुठं असेल बरं, कोणत्या प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त, तर तो असतो विषुववृत्तीय प्रदेशामध्ये. लक्षात ठेवायचं, विषुववृत्तीय प्रदेशामध्ये बाष्पीभवनाचा वेग काय असतो, सर्वात जास्त असतो. जसं आपण विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जसं जसं जाऊ ना तसं तसं काय होतं, बाष्पीभवनाचा वेग कमी कमी होत जातो. ठीक आहे,
पुढचा प्रश्न पाहू आपण 7 नंबर. थंड प्रदेशातील हिम हे डॅश डॅश असतात. बघा आता थंड प्रदेशातील हिम हे कसं असतं असं विचारलं आपल्याला. आता या ठिकाणी बघा हिम आणि बर्फ याच्यामध्ये फरक आहे. ऑप्शन काय दिलंय? पारदर्शक, भरीव, एकसंध आणि अपारदर्शक. मग आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? अपारदर्शक असणार आहे. हिम कसं असतंय? अपारदर्शक असतंय. आणि बर्फ कसा असतोय? बर्फ पारदर्शक असतो. फरक लक्षात ठेवा. बर्फ पारदर्शक असतो, हिम कसं असतं? अपारदर्शक असतं. ठीक आहे. मग या ठिकाणी हिम म्हणजे काय लक्षात ठेवा. तर हे काय असतं? बर्फाचे स्फटिक असतात जे हलके, भुसभुशीत आणि प्रकाश अडवून ठेवतात. त्याच्यामुळे हे काय असतात? अपारदर्शक असतात. आणि बर्फ काय होतो? जेव्हा हिमाचे अनेक थर साचतात आणि दाबामुळे त्यातील हवा निघून जाते तेव्हा तो काय होतो बघा? एकसंघ, घट्ट आणि पारदर्शक बनतो. ठीक आहे. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न 8 नंबर. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येची एकूण टक्केवारी किती? आता काय विचारलं या ठिकाणी? आपल्या महाराष्ट्रामधली ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी किती आहे असं विचारलंय. बघूया ऑप्शन काय आहे. 55.55%, 54.78%, 45.22% आणि 49.22%. मग यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे? 54.78%. ही काय आहे? ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी आहे. आता इथंच दुसरा प्रश्न तुम्हाला असा सुद्धा विचारू शकतात की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येची एकूण टक्केवारी किती? मग शहरी लोकसंख्येची एकूण टक्केवारी किती आहे? 45.22 आहे. मग बघा 45.22 शहरी आणि 54.78 काय आहे? ग्रामीण आहे. आणि जर विचारलं बाबा इथं महाराष्ट्राचं विचारलंय, कदाचित आता भारताचं सुद्धा विचारू शकतात. मग भारताची एकूण लोकसंख्येची ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी किती आहे? तर ही आहे 68.54%. ठीक आहे. सोपं आहे, लक्षात ठेवा. तुम्ही एक गोष्ट जर लक्षात ठेवली तर दुसरी आपोआप काढू शकता. ठीक आहे. कारण 100तून 1 वजा करायचं, दुसरं शिल्लक राहते. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर. महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यांची संख्या किती आहे? काय विचारलंय बाबा? महाराष्ट्राची जी विधानसभा आहे ह्या विधानसभेच्या सदस्यांची संख्या किती आहे? मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. किती संख्या? 288 आहे. मग आता या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की राज्याच्या विधानसभेची निर्मिती किंवा स्थापना राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार केली जाते? मग राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार केली जाते? तर कलम 170 नुसार विधानसभेची स्थापना केली जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की मुख्यमंत्री व त्यांचं मंत्रिमंडळ हे कोणाला जबाबदार असतं? मग मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असतं? तर हे विधानसभेला जबाबदार असतं. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की बाबा जो विधानसभेचा सदस्य आहे हा विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची अट किती आहे? तर वयाची अट काय आहे? कमीत कमी वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली लागतात. किती? 25 वर्षे. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की भारतीय राज्यघटनेनुसार विधानसभेची सदस्य संख्या कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती असते? मग कमीत कमी किती सदस्य संख्या असू शकते? 60 असू शकते. जास्तीत जास्त किती असू शकते? 500 असू शकते. हे कशावरती अवलंबून आहे किती ठेवायची सदस्य संख्या? तर हे अवलंबून आहे त्या राज्याच्या लोकसंख्येवरती. ठीक आहे. ती राज्याची जी लोकसंख्या असेल त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्या ठिकाणी सदस्याचं प्रमाण असतं. मग कमीत कमी 60 सदस्य असतात आणि जास्तीत जास्त किती असतात? 500 असतात. महाराष्ट्राची सदस्य संख्या किती आहे? तर ती 288 आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 10 नंबर. कोणत्या सम्राटाकडून यादवांचा पराभव झाला? खूप महत्वाचा प्रश्न आहे. काय विचारलंय? यादवांचा पराभव कोणी केला? तर मग यादवांचा पराभव कोणी केला होता? अल्लाउद्दीन खिलजी याने यादवांचा पराभव केला होता. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की जी यादव सत्ता आहे या यादव सत्तेची स्थापना कोणी केली? तर यादव सत्तेची स्थापना कोणी केली होती? 5वा भिल्लम हा जो राजा होता याने यादव सत्तेची स्थापना केली होती. कधी? तर इसवी सन 1173 यादव सत्ता होती. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो या यादव सत्तेची राजधानी कोणती होती? तर यादव सत्तेची राजधानी कोणती होती? देवगिरी किल्ला ही यादव सत्तेची राजधानी होती. त्या देवगिरी किल्ल्याचं दुसरं नाव काय आहे? त्याला आज काय म्हणतो आपण? दौलताबाद म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे यादवांची राज्यकारभाराची भाषा कोणती होती? तर मग यादवांची राज्यकारभाराची भाषा कोणती होती? मोडी ही त्यांची राज्यकारभाराची भाषा होती. ठीक आहे. तुम्ही मोडी लिपीबद्दल ऐकलं असेल. जुन्या बऱ्याचशा
वारसाच्या नोंदी असतील किंवा काही उतारे किंवा जुने दस्तावेज म्हणून आपण, ते काय आहेत, मोडी लिपीमध्ये आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जर महत्त्वाचे यादव राजे म्हटलं तर पाचवा भिल्लम ज्याने स्थापना केली. त्याच्यानंतर सिंघम पहिला, सिंघम दुसरा आणि रामचंद्र देव हा एक पराक्रमी आणि चांगला राजा होता. ठीक आहे. अजून खूप ह्या यादवाच्या सत्तेवरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. प्रश्न विचारला जातो बाबा देवगिरी किल्ल्याची निर्मिती कोणी केली, तर देवगिरी किल्ल्याची निर्मिती कोणी केली होती, पाचवा भिल्लम यानेच याची निर्मिती केली होती. त्याच्यानंतर यादवाच्या ठिकाणी एक काय होता, महान असा संगीत तज्ज्ञ होता. मग त्याचं नाव काय, तर सारंगदेव. हा बघा, सारंगदेव हा काय, एक संगीत तज्ज्ञ यादवांच्या दरबारी होता. त्याच्यानंतर यादवाचा प्रधान कोण होता, तर यादवांचा प्रधान हा हेमाद्री होता. आणि जी हेमाडपंथी मंदिरं आहेत ना, हेमाडपंथी मंदिरं, ही विकसित शैली कोणी केलेली आहे, ह्या हेमाद्रीने केलेली आहे. लक्षात ठेवा, म्हणून महत्त्वाचं आहे. आज तुम्ही पाहिलं असेल की कुठल्याही मंदिरापाशी गेलं की आपण काय म्हणतो, हेमाडपंथी बांधकाम आहे, भाऊ खूप छान बांधकाम आहे. मग ते हेमाडपंथी जी शैली आहे ही कोणी विकसित केली होती, हेमाद्रीने. आणि हेमाद्री कोण होता, तर हा यादवांचा प्रधान होता. म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना प्रत्येक गोष्ट काय एकमेकाशी रिलेटेड करता आली पाहिजे. मग आता यादवावरती कुठलाही प्रश्न येऊ द्या बरं. यादव राज्याची स्थापना कोणी केली, पाचवा भिल्लमने केली. त्यांची राजधानी कुठं होती, देवगिरीला होती. देवगिरी किल्ला कोणी निर्माण केला, पाचवा भिल्लमनेच केला. देवगिरीचं आजचं नाव काय आहे, दौलताबाद आहे. त्याच्यानंतर यादवाकडे कोणता एक प्रसिद्ध संगीत तज्ज्ञ होता, तर सारंगदेव होता. यादवाचा प्रधान कोण होता, हेमाद्री होता. मग हेमाडपंथी मंदिर बांधकाम शैली कोणी विकसित केली, तर ती हेमाद्रीने केली. म्हणजे हे सगळं तुम्हाला एकमेकाला काय करता आलं पाहिजे, रिलेट करता आलं पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतो, स्मार्ट स्टडी म्हणतो. काय म्हणतो, स्मार्ट स्टडी म्हणतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया, महत्त्वाचा आपला 12 नंबर. जुलै 2022 मध्ये केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आयुष भवन संकुलनाचं उद्घाटन केलं होतं, तर हे कुठं केलेलं आहे, मुंबई या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे. इथं काय प्रश्न परत रिपीट होणार नाही हा. पुढचा प्रश्न 13 नंबर. महाराष्ट्राबाबत खालीलपैकी कोणते विधान 2011च्या जनगणनेनुसार चुकीचं आहे. काय विचारलंय, कोणतं विधान चुकीचं आहे असं विचारलंय. बघूया मग. लोकसंख्या वाढीचा दर 15.59% होता, हे विधान काय बरोबर आहे. सरासरी साक्षरता दर किती आहे महाराष्ट्राचा, 82.34%, हे सुद्धा बरोबर आहे. स्त्रीलिंग गुणोत्तर 1000 पुरुषामागे 894, हे चूक आहे. महाराष्ट्राचं स्त्रीलिंग गुणोत्तर किती आहे, 929 आहे. मग आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 3 हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचं एकूण क्षेत्रफळ किती आहे, 3,07,713 किमी. हा प्रश्न सुद्धा परीक्षेत विचारलेला आहे. मग तुम्हाला आता लक्षात ठेवायचंय, लोकसंख्या वाढीचा दर महाराष्ट्राचा 2011ला किती होता, 15.99, म्हणजे जवळपास 16% तुम्ही राऊंड फिगर लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर साक्षरता दर 82.34% आहे. स्त्रीलिंग गुणोत्तर किती आहे, 929 आहे. ठीक आहे. आणि इथं आपल्याला त्यांनी दिलं किती होतं बघा, तुम्हाला दाखवतो किती दिलं होतं आपल्याला, 894 दिलं होतं बघा. मग हे 894 काय आहे, तर हे 894 आपलं 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचं गुणोत्तर आहे. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, बाललिंग गुणोत्तर म्हणतो. काय, बाललिंग गुणोत्तर. लक्षात ठेवा. मग लिंग गुणोत्तर किती आहे महाराष्ट्राचं, 1894 आहे. आणि लिंग गुणोत्तर किती आहे, 929 आहे. ठीक आहे. दोन्ही महत्त्वाचं आहे, क्षेत्रफळ पण महत्त्वाचं आहे, हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 14 नंबर. मूकनायक हे नियतकालिक डॅश यांनी सुरू केले. सोपा प्रश्न होता, तुम्हाला सगळ्यांना पाठ असेल. मूकनायक कोणी सुरू केलं होतं, तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं होतं. कधी सुरू केलं होतं याची तारीख लक्षात ठेवा, प्रश्न विचारलेला आहे. 31 जानेवारी 1920 रोजी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं हे काय होतं, पहिलंच त्यांचं वृत्तपत्र होतं. आणि कशासाठी केलं होतं, तर अस्पृश्यावरील अन्याय दाखवण्यासाठी. इथं अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मूकनायक हे वृत्तपत्र सुरू करण्यासाठी कोणी आर्थिक मदत केली होती. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मूकनायक वृत्तपत्र सुरू करण्यासाठी कोणी आर्थिक मदत केली होती, तर कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना आर्थिक मदत केली होती. खूप महत्त्वाचं आहे. ही मदत किती केली होती हे पण लक्षात ठेवा. 2,500 रुपये त्यावेळेस दिले होते. पहा, त्यावेळेचे 2,500 रुपये म्हणजे आजचे ते किती रुपये असतील बघा, विचार करा. त्याच्यानंतर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अजूनही भरपूर वृत्तपत्र काढले, हे सगळे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. मग त्याच्यानंतर त्यांनी काढलं होतं बघा बहिष्कृत भारत. कधी काढलं होतं? 1927ला. तारखा लक्षात ठेवल्या नाही तरी चालेल, पण साल लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर काढलं होतं समता. कधी काढलं होतं? 1928ला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समता संघ स्थापन केला होता ना, ह्या समाज समता संघाचं हे काय होतं? मुखपत्र होतं. ठीक आहे, समाज समता संघाचं मुखपत्र कोणतं होतं? समता हे वृत्तपत्र होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी जनता सुद्धा काढलं होतं. जनता कधी काढलं? 1930ला. आणि प्रबुद्ध भारत हे काढलं होतं 1956ला. हे सगळे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. तुम्हाला महाराष्ट्राचा म्हणा, भारताच्या, म्हणजे तुम्हाला परीक्षेचा, कुठलीही परीक्षा असू द्या तुमची, त्या परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला 3 व्यक्ती आहेत की ज्यांचा 100% अभ्यास करायचा आहे. कारण या 3 व्यक्तीवरती 100% प्रश्न विचारला जातो. मग ते असतात शाहू फुले आंबेडकर, म्हणजे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या तिघावरती तुम्हाला कुठल्याही परीक्षेमध्ये 100% म्हणजे 100% प्रश्न असतोच. ठीक आहे. आणि यांचा एवढंच आहे की हे एका याच्यात संपणार नाहीत. एका लेक्चरमध्ये यांचं कधीच कार्य पूर्ण होणार नाही. हे फक्त आपण वृत्तपत्रासंदर्भातलं कार्य पाहिलं, त्यांचं बाकीचं सुद्धा भरपूर कार्य आहे. 15 नंबर प्रश्न, राष्ट्रपती हे डॅश डॅश नसतात. केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख असतात. आपल्याला काय विचारलंय? नसतात असं विचारलंय. मग बघूया. देशाचे प्रथम नागरिक असतात. देशाचे वास्तव प्रमुख नसतात. देशाचे वास्तव प्रमुख कोण असतात? पंतप्रधान हे देशाचे वास्तव प्रमुख असतात. मग पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे. मग राष्ट्रपती कोण असतात? बघा, केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख राष्ट्रपती असतात. देशाचा प्रथम नागरिक कोण असतात? राष्ट्रपती असतात. देशाचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती असतात. फक्त देशाचे वास्तव प्रमुख कोण असतं? पंतप्रधान असतात. त्याच्यानंतर आपले जे तिन्ही सैन्य दल आहेत, या तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख सुद्धा कोण असतात? राष्ट्रपतीच असतात. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की राष्ट्रपती पदाची तरतूद राज्यघटनेमधील कोणत्या कलमामध्ये आहे? तर ती कलम 52 मध्ये आहे. आणि राष्ट्रपतीवरती जो महाभियोग चालवला जातो, हा महाभियोग कोणत्या कलमानुसार चालवला जातो? तर कलम 61 नुसार. ठीक आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. पुढचा आपल्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि वारंवार रिपीट होणारा, राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? मग शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? तर हा समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. समवर्ती सूचीमध्ये म्हणजे अशी सूची की या ठिकाणी केंद्रही कायदे करू शकतं आणि राज्यही कायदा करू शकतो. ठीक आहे. आता सुरुवातीला हा जो विषय आहे, हा सुरुवातीला म्हणजे भारत ज्यावेळेस आपली राज्यघटना निर्माण झाली त्यावेळेस शिक्षण कोणत्या विषयामध्ये होता? तर हा राज्य सूचीतला विषय होता, म्हणजे राज्याचा विषय होता. परंतु 1976 मध्ये जी सगळ्यात मोठी घटनादुरुस्ती झाली ती होती 42वी घटनादुरुस्ती. आणि या घटनादुरुस्तीनुसार शिक्षण हे काय केलं? समवर्ती सूचीमध्ये हस्तांतरित केलेलं आहे. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आपला शेवटचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे? महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे? हा प्रश्न विचारलाय. ऑप्शन आहेत पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. धन्यवाद.